बाली ट्रॉफी 2021 चा हा महासंग्राम डे 3 मध्ये आपण आहोत. ऑर्गनाइज बाय पायनियर स्पोर्ट्स, प्रेझेंटेड बाय अल्ताफ बाली सर. सिटी क्रिकेट मधली आणखीन एक दमदार मॅच अर्जुन स्पोर्ट्स वर्सेस विक्टोरियन स्पोर्ट्स आणि यानंतर 40+ चा सामना होईल गावदेवी भादवड वर्सेस सोनादेवी टेमघर या दोन टीमच्या दरम्यान आणि त्या दोन्ही टीम देखील तयार आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट पहिला बॉल बॅकफुटला जात पॉइंटमधून काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळण घेतोय तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी आणि सुरुवात चांगली झाली आहे अर्जुन स्पोर्ट्सची. 2 रनने त्यांच्या टीमचं खातं उघडलंय. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला हमें पहले ही गेंद पर दोनों ही बल्लेबाजों के बीच. किरण आणि अशोक इनिंगची सुरुवात करण्यासाठी आले. दोन ओपनर्स आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आहे ऋषिकेश. पॉवर प्लेचे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये ऋषिकेश बॉलिंग करताना दिसतील. पॅव्हलिन एंड कडून इथे बॉलिंग सुरू आहे. 2 एंडचा वापर होतोय. हाजी समज सेट स्टँड एंड आणि दुसऱ्या बाजूला पॅव्हलिन एंड. सध्या पॅव्हलिन एंड कडून इथे बॉलिंग केली जाते ऋषिकेशच्या माध्यमातून. हा बॉल जाऊन आदळलाय सरळ शरीरावर आणि त्याचमुळे मला वाटतं अंपायर डिसिजन घेत आहेत डेलिब्रेटचा, कारण ते कुठलीच ॲक्शन नव्हती बॅट्समनची. येस, तसंच इथे पाहायला मिळालंय. म्हणजे हा डॉट बॉल असेल. रन मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. डॉट बॉल डेलिब्रेटचा इशारा इथे अंपायर्सच्या माध्यमातून येतोय आणि दुसऱ्या बॉलवर कमबॅक केले ऋषिकेशनी. बिल्कुल कोई रन नहीं देंगे अंपायर, क्योंकि बल्लेबाज ने जो है कोई एक्शन ही नहीं किया था, शॉट खेलने की कोशिश ही नहीं की थी. यही कारण था कि अंपायर ने रिटर्न कर दिया दोनों को अपने अपने क्रीज में. इस वक्त पहली ओवर का खेल चल रहा है और रन आसानी से नहीं बना पा रहे बल्लेबाज. पावर प्ले में अच्छी गेंदबाजी हम कहेंगे. ऋषिकेश यांच्या माध्यमातून पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 रन आलेत. खातं उघडले बॅट्समन किरणचं. किरणच्या बरोबर अशोक खेळताना दिसतात या मॅचमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरच्या दरम्यान बॉलर ऋषिकेश ओव्हर द विकेट तिसरा बॉल घेऊन. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल. चांगली फिल्डिंग तिथे होते आणि रन मिळते फक्त 1. बॅट्समन किरणला या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3 वर आहे. बाली ट्रॉफीचा हा सोहळा तुम्ही अनुभवताय आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. दिवस रात्रीचा खेळ आपल्यासमोर रंगेल. आज देखील 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा सामना खूप महत्त्वाचा आहे, जो 8वा सामना आजच्या दिवसातला रंगतोय अर्जुन स्पोर्ट्स विरुद्ध विक्टोरियन स्पोर्ट्सच्या दरम्यान. अर्जुन स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऋषिकेश टू अशोक. फुलटोस बॉल. फटका कव पॉइंटला हवेत होता आणि तिथे कॅच ड्रॉप होते. रन इथे मिळेल अशोकला. जीवदान मिळतं या फटक्यावर, परंतु 1 रन टीमच्या टोटलमध्ये भर करत असताना रन होत आहेत स्कोर बोर्डवर 4. कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा है कुणाल सर के दोनों ही बल्लेबाजों ने ऑफ साइड में खेलने का मन बना लिया है. पिछली गेंद जो थी शॉर्ट गेंद थी, नॉन स्ट्राइक के बल्लेबाज ने बैकफुट पे जाके कट करने की कोशिश की थी. हालांकि उसे पुल भी कर सकते थे. अविनाशने इथे कॅच ड्रॉप केली आहे कव पॉइंटच्या दरम्यान आणि त्याचमुळे जीवदान मिळते बॅट्समन अशोकला. त्याचं खातं उघडलंय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकफुटला जाऊन कट केल्यानंतर बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. वाईडिश थर्ड मॅन आणि डीप बॅकवर्ड पॉइंट गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे. बाली ट्रॉफीत चौकार येतोय बॅट्समन किरणच्या बॅटमधून. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय अर्जुन स्पोर्ट्सचा. हाफ ट्रॅकर आता मात्र ऑन साईडला बॉल वळवलाय. स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर धावतायत. 1 रन इथे मिळेल. बॅट्समन किरणच्या खात्यामध्ये सिंगलने भर पडते आणि अशा पद्धतीने स्कोर बोर्ड रन झालेले आहेत आतापर्यंत 9. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन. अर्जुन स्पोर्ट्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय.
एक ओवर की समाप्ति, स्कोर 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ना कि ज़्यादा अच्छी शुरुआत हम कहेंगे, ना कि अच्छी बुरी शुरुआत, क्योंकि विकेट कोई नहीं खोया है और 9 से 10 रन पहली ओवर में भी अच्छे होते हैं मेरे हिसाब से पॉवर प्ले में। नाही, अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, विकेट न गमावता ही सुरुवात दिली आहे, त्यामुळे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये अशाच पद्धतीने खेळ करत राहिले तर पण एक चांगलं लक्ष ते प्रस्थापित करू शकतात मिडल ऑर्डरवर जास्त, त्यामुळे दबाव नसेल. पार्टनरशिप जर बिल्ड झाली तर मात्र मोठमोठे फटके येऊ शकतात आणि अशोककडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. किरण सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसेल आणि अशोक मात्र वेगाने रन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल, कारण एक झेल सुटला. अशोकला माहिती आहे आता गमवण्यासारखं आपल्यासाठी काही नाही आहे, इथून फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न करताना दिसेल या मॅचमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय अविनाश. अविनाश सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी त्याच्या समोर बॅट्समन आहे किरण. आशेचा किरण नक्की या टीमच्या माध्यमातून, कारण रन बनवण्याची जबाबदारी दोन ओपनर्सवर असते पॉवर प्लेमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये अविनाश फार एंडकडून पहिला बॉल, यावेळेला खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, पॉईंटच्या डोक्यावरून बॉल पाठवला आहे डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही, 4 रन इथे मिळतात किरणच्या बॅटमधून. फुलटोस होता, यावेळेला पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या गॅपमधून खेळत असताना डीपमध्ये बॉल येतोय, तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाते. बॅट्समन किरणच्या खात्यामध्ये भर पडेल. रन झालेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 14 रन. टॉस जिंकल्यानंतर अर्जुन स्पोर्ट्सने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विक्टोरियन स्पोर्ट्सच्या विरुद्ध त्यांची मॅच बाली ट्रॉफी मध्ये आपण आहात. परशुराम टावरे क्रीडा संकुल, कोणी या क्रीडांगणाला धोबी तलाव क्रीडांगण असं संबोधतं, परंतु या मैदानामध्ये आल्यानंतर मात्र तुम्हाला क्रिकेट आणि क्रिकेटच रंगतदार खेळ पाहायला मिळतो. यावेळेला वाईट बॉलचा इशारा इथे केला जातो शकील कोटी यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि आता रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 15. हा संध्याकाळच्या 17मध्ये आपण आहोत. 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे होते आणि त्या पद्धतीने खूप चांगली वाटचाल या स्पर्धेची आहे, सुरू आहे. अनेक टीमचा सहभाग झाला आहे. रंगीबिरंगी कपड्यामध्ये हे सर्वच खेळाडू खेळताना दिसतात. शॉर्ट बॉल कट केलाय, आता मात्र थर्ड मॅनला बॉल टर्न होतोय. चांगली फिल्डिंग तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये होईल, तोपर्यंत 1 रन मिळते बॅट्समन अशोकला. या सिंगल नंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 16. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, पहिला बॉल चौकार आला, परंतु त्यानंतर थोडंसं शांतच ठेवलं अविनाशने देखील दोन्ही बॅट्समनला, खास करून किरण आणि किरणच्या बरोबरीने अशोकला. अभी भी मैं समझता हूँ कुणाल सर, पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी नहीं हो पा रही है दोनों ही बल्लेबाजों की ओर से. त्याचं कारण आहे लाईन आणि लेंथ अतिशय योग्य आहे. चांगली बॉलिंग इथे करत असताना दोन्ही बॉलर पॉवर प्लेच्या दरम्यान. फुलर लेनचा बॉल होता, यावेळेला इनसाइड आउट, खूप चांगला फटका. बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बाली ट्रॉफी चौकार. दो गज की दूरी बेहद जरूरी. अगदी बरोबर आहे नबील. यावेळेला टर्न केलाय बॉल, चांगला फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता इथे बिझी क्रिकेटर मैदानामध्ये किरण खूपच चांगली बॅटिंग करतोय. आपल्या टीमसाठी आशेचा किरण दाखवतोय. 4 रन.
या चौकाराने रन झाले 24. फुलर लेनचा बॉल होता, यावेळेला चॉप केलाय बॉलला, गलीमध्ये बॉल येतोय, बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर भरपूर वेगाने धावतात बॉलच्या मागे, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल किरणच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेच्या दरम्यान रन केलेले आहेत बॅटिंग करत असताना टीम अर्जुन स्पोर्ट्सने या मॅचमध्ये 25 विदाउट लॉस. क्या कहोगे नबील, जिस तरह से शुरुआत मिली है टीम अर्जुन स्पोर्ट्स को? अब बहुत अच्छी शुरुआत मैं कहूँगा. 2 ओवरों की समाप्ति के बाद 24 रन, 25 रन, 12.5 का रन रेट से जो रन बने. अब पावर प्ले लेकिन समाप्त हो चुका है. अब यहाँ से बाजू को खोलना होगा, यहाँ से और ज़्यादा रनों के लिए जाना होगा. नाही, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले या टीमकडे आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर ते कधी करतात याच्यावर देखील धावसंख्या समजेल आपल्याला कितपत ते मजल मारू शकतात. परंतु सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आले होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र दमदार खेळ. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 रन खर्च केले अविनाशने आणि तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी आता पुन्हा एकदा आहे मोनिशच्या खांद्यावर. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. मोनिश पॅव्हलिन इनकडून बॉलिंग केली जाईल. वेळ थोडासा कमी घ्या टीम विक्टोरियन स्पोर्ट्स. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेण्यात आलेला आहे. दोन्ही सेट बॅट्समन आहेत, त्यांनीमुळे लगेच त्यांनी निर्णय घेतला की बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजेच बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आता बॉलिंग करण्याची जबाबदारी पाहूया कोणाच्या खांद्यावर कॅप्टन इथे सोपवतात. थोडासा लेट घेतला डिसिजन बॅट्समनने बॅटिंग पॉवर प्लेचा आणि त्याचमुळे बॉलर चेंज केला जातोय. ऋषिकेश बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करताना दिसेल. आणि यानंतर मॅच होईल गावदेवी भादवड आणि सोनादेवी टेमगर. 40+ तो सामना असेल. थोड्याच वेळामध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी आमच्या टॉस बॉक्समध्ये तुम्हाला जुळायचं आहे. गावदेवी भादवड आणि सोनादेवी टेमघर. नेक्स्ट मॅच 40+ मॅच. चांगला फटका आणि इथे पॉवर प्लेचा खूप चांगला फायदा घेत असताना फिल्डिंग खराब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. अकेली न बाजार जाया करो नजर मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब आणि त्याचा फायदा इथे मिळतोय बॅट्समनला. 4 रन इथे मिळतील. किरण खूप चांगली बॅटिंग करत असताना आशेचा किरण तर निर्माण केला या मॅचमध्ये की आम्ही रन बनवणार आणि तेच इथे दाखवत असताना तसं ठोस उत्तर देत असताना या ओव्हरमध्ये देखील ऋषिकेशला शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर पॉइंटला फिल्डिंग चांगली होते. 1 रन इथे मिळत आहेत. बिझी क्रिकेटर सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळत असताना 4 रन आलेत. त्यानंतर हलक्या हाताने बॉल ढकलला, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. आपल्या बॅट्समननं अशोकला स्ट्रायकिंग एंडला आणलं आणि आतापर्यंत अशोकचा विचार केला तर त्याने फक्त 2 रन केलेत. परंतु दुसऱ्या बाजूला किरणने दमदार बॅटिंग करत असताना स्कोरबोर्ड नेऊन पोहोचवलाय 30वर. 27 रनवर खेळत आहेत किरण. अशोक खेळत आहेत 2 रनवर. रन झाले 30, एक एक्स्ट्रा या मॅचच्या दरम्यान. फुलटोस बॉल, यावला टायमिंग चांगला आहे. कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलपर्यंत जातील तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना अशोक. त्यांची धावसंख्या 4, टीमची धावसंख्या 32. बाली ट्रॉफी 2021 हा सोहळा तुम्ही अनुभवताय. ऑर्गनाइज बाय पायनियर स्पोर्ट्स, प्रेझेंटेड बाय अल्ताफ वाली सर. एक मोठा सोहळा क्रिकेट स्पर्धेचा. कोविड-19चं संकट आणि त्यानंतर कुठेतरी प्रेक्षकांची कमतरता आहे, भासते, जाणवते. परंतु तरी देखील क्रिकेटची स्पर्धा झाली पाहिजे आणि असं मत आपण पाहिलं अनेक कॅप्टननी व्यक्त केलं की यावर्षी चांगली स्पर्धा पाहत आणि यावेळेला रडारमध्ये बॉल, स्लॉटमध्ये बॉल, प्लॉटच्या बाहेर पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, अरे गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, तौबा खुदा खैर करे, खूब है करिश्मा, खूब है करिश्मा. इसे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा.
कमर पे हाथ दे दिया था गेंदबाज ने। बहुत खूबसूरत स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर। स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि त्यावर तुटून पडला रडार मध्ये आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॅट्समन अशोकच्या बॅटमधून येतोय षटकार। टीमची धावसंख्या 38 आणि एक मोठी पार्टनरशिप इथे बिल्ट होत असताना मागच्या मॅचमध्ये देखील एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि याही मॅचमध्ये आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना अर्जुन स्पोर्ट्सचे हे बॅट्समन टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। कॅप्टनने आतापर्यंत योग्य ठरवलाय। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 रन आले होते ऋषिकेशच्या, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्यावर तुफानी हमले केले जात आहेत दोन्ही बाजूने, कारण पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता बॅट्समन किरणने आणि आता चौथ्या बॉलवर षटकार आलाय बॅट्समन अशोकच्या बॅटमधून। चांगलं क्रिकेट, चांगली पार्टनरशिप। शॉर्ट बॉल आणि यावेळेला मिड विकेटला खेळलाय स्ट्रोक, फिल्डर आहे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल फेकला आणि त्यानंतर इथे एक चांगली कॅच। दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूं सब। कॅचवर आपण लक्ष देऊया। ज्या पद्धतीने रज्जाकने हा झेल इथे संपन्न केलाय, शेवटपर्यंत नजर ठेवली, बॉलवर भरपूर वेळ हवेत राहिला, स्वतःला स्ट्रेच केलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, आतमध्ये एका पायावर बॅलन्स केलं आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला। वाह, काय झेल होता। संध्याकाळी मन खुश करणारा, प्रसन्न करणारा हा कॅच इथे संपन्न केला रज्जाकने। फलंदाज आउट आणि पहिला धक्का 38 रनवर अशोक बॅक टू द पॅव्हिलियन। चांगली फिल्डिंग डीप मध्ये मिड विकेटला रज्जाकच्या माध्यमातून काय बॅलन्स केलं, स्वतःला एका पायावर जोर दिला, नंतर बॉल आतमध्ये फेकला आणि त्यानंतर सेलिब्रेशन विकेट मिळाल्याचं, हा कॅच फिनिश केल्याचं। बिल्कुल, बहुत ही खूबसूरत कैच। ऐसे कैचेस हमें ज्यादातर आईपीएल में ही देखने को मिलते हैं और आईपीएल के मराठी कमेंटेटर इस वक्त हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है कुणाल दाते सर। हा मागच्या वर्षीच्या IPL मध्ये आपण पाहिलं निकोलस पुरनने अशा पद्धतीने प्रयत्न केला होता। आता जी T20 सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये KL राहुलने असाच प्रयत्न केला होता। सेकंड T20 मॅच मध्ये हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, पंचांचा इशारा 4 रन। रन थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत आणि त्याचमुळे चांगली बॅटिंग होते अर्जुन स्पोर्ट्सच्या माध्यमातून। नंबर 9 40+ मॅच आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळणार आहोत। सचिन 11 भिनार वर्सेस केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल। 3 ओव्हरचा खेळ संपला। कमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि या पण ऐकूया नबील यांचा आवाज। धन्यवाद। इट्स ओव्हर टू नबील। थैंक यू कुणाल दाते सर। 3 ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 42 रन। आज तीसरा दिन बाली ट्रॉफी 2021 का और आज हम देख रहे हैं रन फेस्टिवल। आज बल्लेबाजों का बोल बाला रहा है अब तक बाली ट्रॉफी 2021 में। चौथा ओवर लेकर आ रहे गेंदबाज मोनिश, फ्लाइट दिया था, समझ नहीं पाए बल्लेबाज, बीटवे डॉट गेंद। ललित समझ ही नहीं पाए थे गेंद को, जिस तरीके से खेलने की कोशिश की उन्होंने। स्कोर रुका हुआ 42 रनों पर। किरण है स्ट्राइक पर। फिर एक बार छोड़ दिया गेंद को, पड़ने के बाद थोड़ी सी उछाल पड़ा हुई थी, लहराती हुई पहुंची थी गेंद विकेट कीपर के पास।
डॉट के रूप में। जिस तरीके से परेशान है इस वक्त बल्लेबाज, ऐसा लग रहा है कि स्पिनर्स के सामने ये बहुत कमजोर है। इस मर्तबा स्विच हिट किया है इनफील्ड के ऊपर से, बहुत बढ़िया स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आपण पाहिलं विकेट कीपर जे रिषभ पंत होते त्यांनी मात्र हर्षा बोगलेला हे प्रत्युत्तर दिलं होतं की हर्षा बोगलेंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेला मागे बोलता त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं की कॉमेंट्री बंद केली तरी चालेल, रिषभ पंतचं ऐका. आणि त्यावेळेला रिषभ पंतने सांगितलं हर्षा बोगलेला म्हणजे तुम्हाला आता जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की ते बॅट्समन स्पिनरच्या अगेन्स्ट थोडासा बॅकफुटला खेळतो आणि त्याने लगेच चौका ठोकलाय. बिल्कुल सहमत हूं मैं इस बात से आपके। इस मर्तबा शरीर से दूर खेला गेंद को ऑन साइड पर, फील्डर कोशिश कर रहे थे कैच लेने की लेकिन नाकामयाब, बैकअप भी नहीं कर पाए दूसरे खिलाड़ी और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। चांगली बॅटिंग मैदानामध्ये किरणच्या माध्यमातून पहिले 2 डॉट बॉल आणि त्याचं प्रत्युत्तर त्यानंतर दिलं जातंय. एक थर्डमॅनला चौकार आणि त्यानंतर समोर लॉंग ऑनला त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. वापसी की है इस वक्त बल्लेबाज ने, पहली 2 डॉट गेंदे, उसके बाद 2 गेंदों में 2, और इसी के साथ 50 रन पूरे हुए। इस मर्तबा सफल होकर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज डॉट गेंद। 35 रन बनाकर खेल रहे इस वक्त किरण अपने टीम के लिए, बहुत बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे इस वक्त किरण की। मोनिश मुड़ते हुए सामना करेंगे किरण। इस मर्तबा शरीर से दूर खेलना चाहते थे, अपील और अंपायर का इशारा आसमान की ओर, आउट हो गए किरण। दूसरा झटका। वेलकम फाद दलवी, रोलेक्स मेडिकेयर के प्रोपराइटर, हमसे जुड़ते हुए बहुत करीबी दोस्त है अल्ताफ बाली के, कंधे से कंधा मिलाया है फाद दलवी ने भी इस स्पर्धा को कामयाब करने के लिए। चार ओवरों की समाप्ति, स्कोर 50 रन 2 विकेटों के नुकसान पर स्टंपिंग आउट हो गए वहां पर किरण। तारीफ करनी होंगी विकेट कीपर की, बहुत चतुराई से बेल्स बिखेरी थी उन्होंने। अब गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है गेंदबाज रज्जाक को। अशोक का कैच जो अंजाम दिया था रज्जाक ने, बहुत ही खूबसूरत कैच अंजाम दिया था बाउंड्री लाइन पर। एक और विकेट, बढ़िया वापसी की अब गेंदबाजों ने। रज्जाक ने आते ही पहली गेंद पर विकेट हासिल की। जाना पड़ेगा पवेलियन में वापस बल्लेबाज ललित को, हालांकि नए बल्लेबाज शाहिक नॉन स्ट्राइक पर है।
जब टॉस हुआ था दाते सर, तो विक्टोरियन के कप्तान ने कहा था कि हम अब तक मैचेस जो जीते हमारी गेंदबाजी के बलबूते पर जीते, 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे। लेकिन यहाँ पर अगर हम देखें तो 4 ओवरों की समाप्ति, 5वें ओवर का खेल शुरू हो चुका है और 50 रन हुए। अब बची हुई गेंदों में मैं समझता हूँ अगर 20 रन भी आए तो घातक रहेंगे फिर अर्जुन स्पोर्ट्स के गेंदबाज विक्टोरियन के लिए। नाही, पण एक गोष्टीचा उल्लेख अजून करावा लागेल. 3 ओव्हरमध्ये 42 रन होते आणि त्यानंतरच्या 7 बॉलमध्ये फक्त 8 रन दिलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमने. म्हणजे तिथून ते कमबॅक चांगला केलाय त्यांच्या बॉलर्सनी. इस मर्तबा समझ नहीं पाए थे, बॉलर बैक, ड्राइव, कोई रन नहीं, डॉट गेंद। अब यहां से अच्छी वापसी की जा रही है स्लॉग ओवर में, जिसकी जरूरत भी होती है। अगदी बरोबर, आवश्यकता आहे कमबॅक करण्याची आणि ते कमबॅक आतापर्यंत केले. 3 ओव्हरमध्ये 42 होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय येणाऱ्या 8 बॉलमध्ये फक्त 8 रन खर्च केलेत. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस होईल. सोनादेवी टेमघर आणि गावदेवी भादवड या दोन टीमच्या दरम्यान 40+ त्या मॅच आहेत आणि त्या मॅच असतील 4 ओव्हरच्या. त्यामध्ये एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल 40+ मॅचच्या दरम्यान. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरमध्ये तो सामना खेळवला जाईल, याची माहिती आम्ही आताच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी भादवड आणि सोनादेवी टेमघर. थर्ड अंपायर ते घेण्यात आलेला आहे. रनआउट डिसिजन इथे पेंडिंग. ये डाउन हुए यहाँ पर बल्लेबाज, एक और झटका. तर रनआउटसाठी नाही तर इनसाइड एज लागल्यानंतर बॉल स्टंपवर लागला होता का हे अंपायरला चेक करायचं होतं आणि ते इथे चेक करण्यात आलंय. थर्ड अंपायरनी इथे कळवलंय की बॅट्समन आउट आहे. बढ़िया वापसी इस वक्त हम देख रहे हैं विक्टोरियन के गेंदबाजों की. 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन थे. उसके बाद 9 गेंदों में केवल 8 रन खर्च किए और 3 विकेटें हासिल की है. बाली ट्रॉफी में इस वक्त हमारा साथ निभा रहे कुणाल दाते सर, हरीश पंड्या सर, मजर खान, सुभाष धुमाल कंप्यूटर कमेंटेटर और सिद्दीक बाबे सर. इनका क्या कहना. इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, शरीर से टकराई गेंद रन के लिए निकल पड़े. एक से ज्यादा कुछ भी नहीं. लेग बाइस का इशारा अंपायर गोकुल दास पाटिल का. तारीफ काबिल गेंदबाजी अब हम देख रहे हैं इस वक्त विक्टोरियन स्पोर्ट्स की. रज्जाक ने अब तक एक भी रन नहीं दिया है, केवल 1 रन आया है लेग बाइस के रूप में. इस मर्तबा फाइक के लिए शरीर से दूर बहुत ही खूबसूरत ड्राइव किया है गेंद को. 1 रन बना. दूसरे के लिए जाना चाहते हैं फाइक. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पूरे. यस नो और वेट का तालमेल देखिए कुणाल सर कितना बढ़िया था दोनों बल्लेबाजों के बीच. यही कारण था कि 2 रन पूरे किए. मर्तबा शॉर्ट हम पुल किया गेंद को ऑन साइड पर. फील्डर जब तक गेंद को उठाते एक से ज्यादा कुछ भी नहीं. शाइक के लिए इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 54 रनों पर पहुंचा है 5 ओवरों की समाप्ति के बाद. चांगलं कमबॅक. 3 ओव्हरमध्ये 42 रन आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 12 रन खर्च केलेत बॉलिंग करणारी टीम विक्टोरियन स्पोर्ट्सने. या मॅचच्या दरम्यान अर्जुन स्पोर्ट्सची सुस्थिती होती 3 ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग केली विक्टोरियन स्पोर्ट्सने.
आणि आता लास्ट ओव्हर डेथ ओव्हरची जबाबदारी पाहूया कुठल्या बॉलरच्या खांद्यावर सोपवली जाते आणि यानंतर 40+ क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. मॅच नंबर 9 गावदेवी भादवड विरुद्ध सोनादेवी टेमघर अशी मॅच होईल. त्यानंतर मॅच नंबर 10 ग्रामीण क्रिकेट, पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळू, जिथे सचिन 11 भिनार विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी मध्ये मॅच होईल. मॅच नंबर 11 पॉवर शेलार विरुद्ध नामदेव स्पोर्ट्स डुंगे. मॅच नंबर 12 RD 4440 ओवळी विरुद्ध जय हनुमान गोवे. मॅच नंबर 13 ओम साई ताडाली विरुद्ध रेमानिया स्पोर्ट्स. अशा आज मॅचेस आपल्यासमोर कव्हर केल्या जातील बाली ट्रॉफी 2021 मध्ये थर्ड डेच्या दरम्यान. मोनिश को कंटिन्यू रखा गया है. सामना करेंगे शाइक. इस मरतबा स्लॉक स्वीप करना चाहते थे. अपील उत्साह में ज्यादा विश्वास में कम, अंपायर तस से मस नहीं. डॉट गेन. शाइक सामना कर रहे मोनिस का. स्कोर 54 रन 4 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर का खेल जारी है. इस मर्तबा स्वंग कर दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तारीफे काबिल स्ट्रोक. Abusadamente. इस मर्तबा आगे खींचा था बल्लेबाज को और स्टंपिंग की अपील और तीसरे अंपायर की मांग की है अंपायर गोकुलदास पाटिल ने स्टंपिंग के लिए. नॉट आउट करार दिया अंपायर ने. स्कोर 60 रन 3 गेंदें बची है इस इनिंग की. शाइक सामना करेंगे मोनिस का. अब तक इस ओवर में केवल 6 रन खर्च किए. इस मर्तबा आउट कर दिया गेंद को इनफील्ड के ऊपर से. बहुत बढ़िया स्ट्रोक. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर के इशारे का इंतजार. 6 रन. बहुत बढ़िया स्ट्रोक शाइक के बल्ले से निकलता हुआ. वैसे भी ये फाइक अंसारी के बड़े भाई है. 66 रनों पर पहुंचा स्कोर. अब जो रन आ रहे वो प्लस पॉइंट की ओर आ रहे. मोनिश शाइक के लिए. इस मर्तबा अपने सामने गेंद को पटका था. पुल किया है. गेंद हवा में आसमान में खड़ी हो चुकी है. फील्डर गेंद के नीचे और बढ़िया कैच. 5वां झटका लगता हुआ शाइक के रूप में. ऋषिकेश ने कैच को अंजाम दिया था. ये देखिए बहुत ज़्यादा शॉर्ट गेंद थी. हवा में बहुत ज़्यादा देर तक गेंद रही थी. यही कारण था कि लंबाई जो है कम रही, ऊंचाई ज़्यादा थी और आसान सा कैच. नए बल्लेबाज नीरज आए बल्लेबाजी के लिए. स्ट्राइक पर है सुशील. लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे. घूमती हुई गेंद. घूमते रह गए बल्लेबाज. रन के लिए निकल पड़े और रन आउट. इसी के साथ 6 ओवरों की समाप्ति. 66 रन 67 रनों की चुनौती रखी है अर्जुन स्पोर्ट्स ने विक्टोरियन स्पोर्ट्स के लिए. आइए अगले मैच के टॉस की ओर हम बढ़ रहे. फायर फॉर्चून टॉस बॉक्स में इट्स ओवर टू यू हरीश पंड्या सर. खूप खूप धन्यवाद नबील दिवकर आणि टीम. मित्रांनो आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021. आज तिसरी संध्या आहे. सर्वांना शुभ संध्या. आणि आता 40+ क्रिकेटसाठी आपण सज्ज होत आहोत. आपको एक
मिनट के लिए रुकना चाहूँगा। हमारे बीच में बहुत ही मशहूर पर्सनालिटी संजय मात्रे जी आ चुके हैं। वेलकम वेलकम वेलकम। बाली ट्रॉफी 2021 में आपका हार्दिक स्वागत है। सुस्वागतम सन्मान्य संजयभाई मात्रे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे ते गटनेते आहेत, स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत, संघाचे मालक आहेत, महेंद्र विविधलक्षी सामाजिक संस्था च्या माध्यमातून ते समाजसेवा करत आहेत आणि आपलं हार्दिक स्वागत आहे संजयभाई मात्रे। सुस्वागतम, आपणास जय महाराष्ट्र। स्थानापन्न व्हायचं आहे आणि मित्रांनो, तिसरी संधी आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी इथे रवींद्र सर व तसेच त्यांच्यासोबत डॉक्टर जरार खरबे यांना विनंती करणार आहे आमच्यासोबत जुळायचं आहे। रवींद्र तरे सर, जरार खरबे साहेब आणि त्यांच्या जोडीला रॉलेक्स मेडिकेअरचे फहाद दलवी साहेब। गावदेवी भादवड संघाचे कॅप्टन जरा हां प्रल्हाद नाईक यांना ओळखलं का? काल रात्री आपल्यासोबत व्हाईट शर्टमध्ये होते, आता येलो टी शर्टमध्ये आहेत। रवींद्र सर, आपलं हार्दिक स्वागत आहे सर। खूप सिनियर व्यक्तिमत्व, भादवड म्हटलं की रवींद्र सरची ओळख आहे आणि त्याचसोबत फहाद दलवी, रॉलेक्स मेडिकेअर आपले टॉस बॉक्समध्ये जो टॉस जिंकतो त्या व्यक्तीला त्यांच्याकडून एक बॅग आहे आणि डॉक्टर जरार खरबे, वन ऑफ दी मोस्ट रिस्पेक्टेड अँड एव्हर स्माइलिंग पर्सनॅलिटी दॅट भिवंडी हॅज सीन, आणि त्याचसोबत प्रल्हाद नाईक गावदेवी भादवड आणि पद्माकर चौधरी साहेब म्हटलं की सोनादेवी टेमगर। बाबा बर्फानीचा आशीर्वाद आधीच त्यांच्यावर आहे। चला आता नाणेफेक करूया। मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि आमच्या मान्यवरांना टॉस दाखवू इच्छिते। सो कॉईनच्या एका साईडला आहे AB म्हणजेच बाली ट्रॉफीची आणबान शान अल्ताफ बाली सर आणि दुसऱ्या साईडला आहे ZB म्हणजे जिल्हा परिषद। मी विनंती करेन मान्यवरांना, रवींद्र साहेब तुमच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। सोनादेवी यांचा कॉल आहे अल्ताफ बाली। अल्ताफ बाली इज अ कॉल अँड अल्ताफ बाली म्हणजे सोनादेवी या संघाने हा टॉस जिंकलेला आहे। खूप खूप धन्यवाद। हा टॉस कॉईन आणि रॉलेक्स मेडिकेअरचे फहाद दलवी स्वतःच ओनर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही स्पॉन्सर केलेली ही किट बॅग। खूप खूप धन्यवाद। मी तिन्ही मान्यवर रवींद्र सर, डॉक्टर जरार आणि फहाद दलवी आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। मान्यवरांचे मनापासून आभार। बाली ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर सर्वप्रथम पद्माकर चौधरी साहेब आपल्या सोबत आहेत। पद्माकरजी, मगाशी आपण एक छोटी चर्चा करत होतो की 40+ क्रिकेट एक असं क्रिकेट आहे ज्यामुळे जगण्याची एक हिंमत भेटते, फिट राहण्याची प्रेरणा मिळते, काय म्हणाल? ते काय 40+ आहे ना, याच्यामध्ये सर्व फिटनेस आणि सर्व चांगले खेळाडू राहतात, एकदम टाईट राहतात। आणि सर, आता तुमच्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, तर काय निर्णय घेतला आहे? बॅटिंग 4 षटकांचा सामना आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, तर तुम्हाला वाटते की टेमगर संघ जो आहे तो खूप जोमाने पहिल्या षटकामध्ये धावा काढेल? क्रिकेट आहे, काय सांगू शकत नाही। नाही, खरोखर पण एक गोष्ट आहे रेश्मा, भादवड आणि टेमगर अगदी बाजूबाजूला, म्हणजे शेजारीच आहेत, सख्खे शेजारी। ओके, सो मैत्रीपूर्वक लढत आपल्याला इथे बघायला भेटणार आहे। मी गावदेवी भादवडच्या कॅप्टन सोबत आहे। सर, टॉस तुम्ही हरलेले आहात, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेण्याचा निर्णय असता? क्षेत्ररक्षण। सो जो चाहिए था, जो मंजिल चाहिए थी वही मंजिल मिल गई, जे पाहिजे होतं तेच भेटलेलं आहे। मला सांगा, जेव्हा 40+ आपण उल्लेख करतो तेव्हा खूप वेळा असं होतं की लेझी क्रिकेट म्हणून सुद्धा आपण म्हणजे असं बघतात लोक, पण नाही, 40+ म्हणजे एक एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं। वयाला कोणतीही मर्यादा नसते आणि त्यामध्ये तुम्ही खेळता, स्वतःला फिट राहण्यासाठी काय काय करता? सकाळी सरावासाठी जातो, तसेच मॅच खूप खेळतो आम्ही।
मॅच खूप खेळता, अगदी स्वस्त तंदुरुस्त राहता आणि असेच नेहमी राहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सोना देवी वॉन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. 40+ ही मॅच होणार आहे आणि आता वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री पॅनल. धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद गोयंकर, रेश्मा मयेकर. तर पंचांच्या दरम्यान वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव वाईटच्या रूपाने आणि धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ते 3 धाव. जे आव्हान आहे ते 67 धावांचा सिटी पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुन स्पोर्ट्सचा विपक्ष विक्टोरियन स्पोर्ट्सचा या 2 संघामध्ये. माझे समोर जॉईंट होतात समालोचन कक्षामध्ये माझे सक्रिय समालोचक मजर खान. आपले हार्दिक स्वागत आहे. बहुत बहुत शुक्रिया सुभाष धुमाल सर. रम्य सायंकाल आपण पाहतोय और बाली ट्रॉफी के सुहानी शाम सबके नाम. तो 67 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए इस वक्त विक्टोरियन स्पोर्ट्स दोनों ही ओपनर बल्लेबाज दिगंबर और रमजान जे आव्हान आहे ते 67 धावांचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार दणदणीत चौकार. बिल्कुल पुढील चेंडू यावेळी गुडघ्यावर बसून हा चेंडू टोललेला आहे, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने संघाची धावसंख्या वाढते. 67 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय विक्टोरियन स्पोर्ट्स या संघाला. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय ऑल्फ्रॉयचा फटका. एका धावेसाठी अगदी कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका केला होता फलंदाजाने. दिगंबर आणि रमजान शेख ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती 9 धावा. यावेळी कंट्रोलला फटका आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. जे आव्हान आहे ते 67 धावांचा आणि इथून अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे विक्टोरियन संघाला विक्टरी साजरा करण्यासाठी. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या आपल्याला धावप्रकार पाहायला मिळते. यानंतर आपण ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ क्रिकेटमधील सामना पाहणार आहोत. आसपास की लढाई आडोस पडोस की लढाई. एका बाजूला 40+ मधील सोनादेवी टेंभुर हा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेव भादवड 40+चा संघ. दुसरे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज नीरज येतोय. थर्ड मॅन फाईन लेग 30 या सर्कलमध्ये पॉईंट 30 या सर्कलमध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड ऑफ 30 या सर्कलमध्ये तैनात केलेलं आहे. थोडंसं बदल केला जातोय. जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याला डीपला पाठवला जातोय. यावेळी अंदाजाने फटका खेळलेला आहे. फटका फसलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो विक्टोरियन स्पोर्ट्स या संघाचा. द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. छोड दिया जाए या मार दिया जाए अंतिम क्षणी फटका मारण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नात मात्र फटका फसला होता आणि परिणामस्वरूप पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय. ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. दुसरा गोलंदाज जो नीरज दुसऱ्या षटकात हाताळण्यासाठी आलेला आणि पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून दिल्यानंतर
नीरज याचा आत्मविश्वासात मात्र वाढलेला असणार आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय रजाक. रमजान आणि रजाक ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेला मात्र अराउंड द लेग आणि त्रिफलाबाद. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दुसराही सलामीचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. तर दोन फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूंवर बाद केलेल्या आहेत गोलंदाजाने आणि गोलंदाज मात्र आता विकेट हॅट्रिकवर आहे. बाली ट्रॉफी 2021 आतापर्यंत 2 गोलंदाजाने विकेट हॅट्रिकचा कारनामा केलेला आहे. पाहूया बाली ट्रॉफी 2021 तिसरा गोलंदाज बनतोय का विकेट हॅट्रिक घेणारा. नीरज हा गोलंदाज, कारण बॅक टू बॅक 2 फलंदाजांना त्यांनी तंबूच्या आसऱ्याला पाठवलेले. नवीन फलंदाज मोनिश येतोय आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिकवर आहे गोलंदाज. यावेळी सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलेला आहे. चांगला फटका ऑनड्रॉयचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली. ती धावपलकावर 11 धावा. 67चं लक्ष आहे आणि 67 या लक्षाचा वाटला करताना विक्टोरियन स्पोर्ट्स, अर्जुन स्पोर्ट्सचा विपक्ष विक्टोरियन स्पोर्ट्सचा हा सिटी पूलमधील आपला सामना पाहायला मिळतो. यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज नीरज दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. आज बाली ट्रॉफीमध्ये सायंकाळच्या 17पर्यंत फलंदाजाने अधिराज्य गाजवलं होतं. अक्षरशः गोलंदाजांना पलता भुई थोडी केली होती. यावेळी मात्र फ्लेड ऑनच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय विक्टोरियन स्पोर्ट्स या संघाचा. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज नीरज याची. हे आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाज बाद झाला होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता आणि अशा प्रकारे तिसरा मोहरा गारद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय. तर 3 फलंदाज आतापर्यंत नीरज या गोलंदाजाने बाद केलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 11 धाव. 11 धावसंख्येवर 3 फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज बन्सी येतोय. 67 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये सर्व काही अलबेल होतं. कोणता फलंदाज बाद झाला नव्हता आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला होता. मात्र जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्या दुसऱ्या षटकापासून फलंदाज आपण पाहतोय की बाद होण्याचा क्रम जारी आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतले आणि 3ही फलंदाज हे टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र एक नवकी जोडी मैदानामध्ये मोनिश आणि बन्सी. एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे. कुठंतरी एका फलंदाजाला नक्कीच अँकर रोल इथं अदा करावा लागेल. एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे. धावसंख्या थांबलेली आहे, रोडावलेली आहे, थंडावलेली आहे. 11 धावा. यावेळी नो बॉल नक्कीच भीमर चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. आव्हान त्या धावेमध्ये भर पडते. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती 12 धावा आणि पुढील चेंडू नक्कीच उघडाडोले पाहणीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. पण या फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज बन्सी. यावेळी फ्रीटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठलंही नुकसान होणार नाही कारण चेंडू फ्रीट आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावपलकावर 14 धावा. आपण जो सामना पाहतोय सिटी पूलमधील विक्टोरियन स्पोर्ट्स विपक्ष अर्जुन स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे नीरज. दुसरं षटक चालतोय. सामना करेल फलंदाज बन्सी.
यावेळी जोरदार अपील आणि यस फलंदाज पाचित लेग बिफोर विकेट LBWच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. चौथा फलंदाज बाद झालेला आहे विक्टोरियन स्पोर्ट्स या संघाचा. बन्सी याची गेली संपुष्टात येते. फलंदाज बाद होण्याचा क्रम या षटकामध्ये जारी राहिलेला आहे. तब्बल जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 4 फलंदाजी बाद झालेले आहेत. तर बॅटिंग पॉवर प्ले ची मागणी नक्कीच चॉईस पॉवर प्ले होता आणि बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या म्हणून पाहतो धावफलकावर 14 धावा. 7च्या सरासरीने 14 धावा. मात्र हे 14 धावा करताना तब्बल 4 फलंदाजी बाद झालेले आहेत. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. तर मजूर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सर्व काही आलबेल होतं. चांगली धावसंख्या दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला होता. 10 कुठला विकेट नव्हता. मात्र दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात झाली तर दुसऱ्या षटकामध्ये विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली आहे. जी बिल्कुल धुमाल सर, कमाल की गेंदबाजी देखने को मिली वहाँ पर. नीरज द्वारा 4 विकेटें ली उन्होंने उस ओवर में और बैकफुट पर ढकेल दिया है विक्टोरियन स्पोर्ट्स को. दीप हा कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय कारण दीप याने मेंटेटिव्ह पावडरचं पहिलं षटक हाताळलं होतं. कुठलीच सफलता त्याला मिळाली नव्हती. 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. यावेळी प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत सिली मिडॉनला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. ती धावफलकावर 15 धावा. तीसरे ओवर में एक बार फिर से दीप को बुलाया गया है. पहली गेंद के ऊपर 1 रन आता हुआ. तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है. स्कोर हम देखें तो अब तक जो बनाया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने सिर्फ 15 रन. जो टारगेट है वो 67 का टारगेट है. जहां हमने देखा पिछले ओवर में कमाल की गेंदबाजी देखने को मिली है नीरज द्वारा. अगदी बरोबर. नीरज यांनी चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. पॉईंट रिझर्वमध्ये कुठलीच संधी नाही आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इस वक्त आता हुआ शुएब मेमन के बल्ले से. स्क्वायर कट किया उस गेंद को. ताकत कम और नज़ाकत ज़्यादा. 4 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 19 धावाचे आव्हान येते 67 धावांचा. सिटी पूलमधील हा सामना आपण पाहतोय विक्टोरियन स्पोर्ट्स विपक्ष अर्जुन स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. यानंतर आपण ओल्डी गोल्डी क्रिकेटकडे वळणार आहोत. अडोस पडोस की लढाई आपल्याला पाहायला मिळेल पुढील सामन्यामध्ये. यावेळी मात्र बीट होते इष्टरक्षक आणि चेंडू जातोय या लॉन्ग शॉट रिझनमधून सीमा पार चौकार. देखिए अब रन कैसे भी आए आना ज़रूरी है. बल्ले का बाहरी सिरा लगा था और नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 4 रनों के लिए. बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 बड़े स्ट्रोक आते हुए शुएब मेमन के बल्ले से. तर एक वेलकम बाउंड्री म्हणता येईल. सुस्वागतम चौकार. या चौकाराने धावसंख्येला तो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 23 धावा. धावा येत नव्हत्या मात्र 2 चेंडूंवर आपण पाहतोय धावा आलेल्या आहेत आणि धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. धावा कशा येवत. जी बिल्कुल. अब यहाँ से रन बनाना होंगे. कैप्टन शुएब मेमन इस वक्त पहली 2 गेंदों का सामना किया जहां पर उन्होंने 8 रन बनाए. इसी तरह की बल्लेबाजी की ज़रूरत भी है विक्टोरियन स्पोर्ट्स को क्योंकि जो ऊपरी क्रम के बल्लेबाज रहे थे धुमाल सर वो कुछ खास नहीं कर पाए. अब देखना ये जो 2 बल्लेबाज है मोनिश और शुएब किस तरह से बल्लेबाजी करते हैं ये भी देखना होगा. जबकि दीप की हम बात करें तो अब तक उन्होंने 19 रन खर्च किए. इनका दूसरा ओवर है लेकिन जो इस इनिंग का दूसरा ओवर रहा था नीरज का, उन्होंने कमाल की गेंदबाजी की थी. तर जे आव्हान आहे ते 67 धावांचं आणि पूर्णपणे सहमत आहे आपल्या मधाशी. ह्या जोडीवर मदार असणार आहे कारण 4 फलंदाजी बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहे आणि चांगल्या भागीदारीची आवश्यकता अगदी नित्यांत आवश्यकता आहे. एक चांगली भागीदारी झाली तर नक्कीच विजयापर्यंत विक्टरीपर्यंत पोहोचू शकेल विक्टोरियन स्पोर्ट्स.
दीप ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि आपल्या स्पेलमधील सेकंड षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. फील्डमध्ये वारंवार बदल केला जातोय, मात्र वेळेचंही भान राखायचं आहे. समय के बारे में सपोर्ट करना है. बिल्कुल समय के मामले में सहयोग करना है आपको अर्जुन स्पोर्ट्स. दीप व्हीआयपी डायझनकडून बोलताना यावेळी बॅकफुटवर ढकलला होता फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट अगदी चॅनलमध्ये चेंडू हाताला होता गोलंदाजाने. जी बिल्कुल अच्छी गेंद इस बार रही थी वहाँ पर दीप की, विकेटों के बीच में रखा था और अपने आप को बचाते हुए खेला वहाँ पर शोएब मेमन ने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू काही आला नाही. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात अतिशय वेगाने फलंदाज. स्ट्राईक रोटेट करतात एका धावेने आणि संघाची धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 24 धावा. ऑन साइड में खींचने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आती हुई, तो 2 बाउंड्री लगने के बाद उस अच्छी गेंदबाजी अब करते हुए दीप. नक्कीच वापसी केलेली आहे. कमबॅक करताना दिसतोय दीप हा गोलंदाज. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी बुंधामध्ये चेंडू हाताळला होता. जोरदार आपली तिथे पाहायला मिळालं होतं, मात्र पंच संबंध नाहीत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. तर सिंगलने या 3 षटकांची समाप्ती झालेली नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धाव. 67चं लक्ष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, मैच की अगली कहानी सुनते मजर खान की जुबानी. बहुत बहुत शुक्रिया सुभाष धुमाल सर. तो पहले 3 ओवर में रन बने हैं 25. अब यहाँ से जो आने वाले 3 ओवर वहाँ रन चाहिए 42. जहाँ हमने देखा कि अर्जुन स्पोर्ट्स की जो गेंदबाज है दीप और नीरज, दोनों ने कमाल की गेंदबाजी की और बैकफुट पर ढकेला है विक्टोरियन स्पोर्ट्स को. लेकिन अभी भी वहाँ पर कैप्टन शोएब है, जो कैप्टन नॉक इस वक्त खेल रहे हैं. कहीं ना कहीं मोनिश को अब बड़े हिट लगाने होंगे. गेंदबाजी के लिए अब एक बार फिर से बुलाया गया है नीरज को. नीरज की पहली गेंद वहाँ पर देखना है, फुल टॉस गेंद थी, उस गेंद को हुक कर दिया था. गेंद फाइन लेग की दिशा में जाती हुई 4 रनों के लिए. रिव्यू लिया गया है बीमार गेंद के लिए. पहली गेंद हमने देखा कि नीरज की वहाँ पर फुल टॉस गेंद थी जिसपे बाउंड्री आई है. अब देखना है रिव्यू लिया गया है वहाँ पर विक्टोरियन स्पोर्ट्स की तरफ से. बीमार गेंद. रिव्यू जर सक्सेसफुल आणि अशा प्रकारे हा 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू थ्रीट असणार आहे. पहली गेंद वहाँ पर नीरज की बीमर कर बैठी, जिसका फायदा उठाते हुए बल्लेबाज. उसी बीच वहाँ पर देखना है बहुत ही बढ़िया तरीके से डीप स्क्वायर लेग की दिशा में इस बार खेल दिया है. 1 बाउंस में गेंद को फील्ड करते हुए उसी बीच दूसरे के लिए पलट चुके हैं वहाँ पर मोनिश, और वो भी पूरा करते हुए 2 रन आ गए इस गेंद के ऊपर. देखना है तो 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर 2 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर. अब अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है धुमाल सर. नक्कीच, कारण चांगली फलंदाजी करावीच लागेल, कारण चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यकता येऊन ठेपलेली आहे. विक्टोरियन स्पोर्ट्सला जर विक्टरी साजरी करायची असेल तर. इस बार अच्छी गेंद वहाँ पर विकेटों के बीच में रखा था. ऑन ड्राइव लगाते हुए वहाँ बल्लेबाज थोड़ा सा फंबल होता हुआ और दूसरे रन के लिए एक बार फिर से पलट चुके. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है दोनों खिलाड़ियों के बीच में, मोनिश और शोएब मेमन. जहाँ देख रहे हैं कि बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा रहा है. नक्कीच चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुहेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा क्रिकेटची लाईफ लाईनचा वापर करावा लागतो. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, वहाँ पर स्लॉक करने की कोशिश की बल्लेबाज ने. देखना डीप से एक बार फिर से खिलाड़ी आते हुए
और फिर से हमने देखा कि अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आते हुए लेग बाय के रूप में। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा मॅन्युअल जर तुम्ही उघडलं तर रनिंग बिटवीन द विकेटसाठी एस नो वेट या 3 गोष्टी खूप आवश्यक असतात आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. चांगला तालमेल आपण पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये. पिछली 3 गेंदों पर 3 बार हमने देखा कि 2-2 रन आए हैं। इस ओवर में अब तक 11 रन खर्च किए वहाँ पर गेंदबाज नीरज ने। इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, वाइट का इशारा आता हुआ, 1 रन और जुड़ता हुआ स्कोर में। वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र वेगवान चेंडू टाकताना तुमच्या दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं. दिशा इथे भरकटली गेली होती. स्वेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इस बार फुल टॉस गेंद वहां पर सुलक्षित और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई। इस बार देखना है क्या इशारा आता है, 6 रनों का इशारा आता हुआ तो कमाल की बल्लेबाजी अब देखने को मिलती हुई मोनिश द्वारा। येस, घुटना टेक वर सिक्सर देख. स्लॉकशिपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंज ऑफ फेस करण्याचा प्रयत्न, मात्र हलवर चेंडूला ओळखलं होतं, पारखलं होतं आणि चेंडूला फेकून दिलं होतं. 6 धावांसाठी षटकार. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर आता हुआ एक बार फिर से मोनिश के बल्ले से। ये देखिए किस तरह से खेला था, लोअर फुल टॉस गया था और उसको स्लॉक कर दिया। 6 रनों की मदद से स्कोर 43 पर जा पहुंचा है। एक बार फिर से वहां पर फुल टॉस गेंद बहुत ही बढ़िया तरीके से टर्न कर दिया ऑन साइड की दिशा में, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए पलट चुके वहां पर फिर से मोनिश। देखना है अब तीसरे रन के लिए भी जाना चाहते थे, वहां पर मना किया शोएब मेमन ने, क्योंकि वो जानते हैं मोनिश इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। 2 रन एक बार फिर से आते हुए स्कोर जा पहुंचा है 45 रनों पर। नीरज जो पिछले ओवर में कमाल की गेंदबाजी की थी, उन्होंने 4 विकेटें निकाली, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं थोड़े से महंगे साबित होते हुए। इस बार अच्छी लंबाई की गेंद रही थी वहां पर नीरज की, ऑन ड्राइव खेलने की कोशिश की, 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से स्कोर 46 रन। 4 ओवर की समाप्ति पर रन बने हैं अब तक 46 रन। अब यहां से 12 गेंदें और 21 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। अर्जुन स्पोर्ट्स और विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में धीरे धीरे अब ये मुकाबला गर्म होता हुआ। इस ओवर में हमने देखा नीरज के इस ओवर में 21 रन आ गए हैं, तो थोड़ा सा महंगा ओवर रहा नीरज का। अपने 2 ओवर के कोटे में नीरज ने जो रन खर्च की है 25 रन, जिसमें उन्होंने 4 विकेटें भी निकाली थी पिछले ओवर में, लेकिन उसके बाद जब उनको गेंदबाजी के लिए एक बार फिर से बुलाया गया, वहाँ थोड़े से महंगे साबित हो गए। तो 12 गेंदे और 21 रन अब यहाँ से चाहिए धुमाल सर। अब ये मुकाबला गर्म हो चुका है। अगदी बरोबर, मॅचमध्ये गरमी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 21 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. 46 धावा, 4 बाद जे आव्हान आहे ते 67 धावांचं. पुढील सामना आपण पाहणार आहोत 40+ 8 आडोस पडोस की लढाई. दोन्ही शेजारी शेजारील संघ आहेत. एका बाजूला गावदी भादवड तर दुसऱ्या बाजूला सोनदेव टेमघर. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. समय के मामले में सहयोग करने अर्जुन स्पोर्ट्स आपको गेंदबाजी के लिए अब राहुल को बुलाया गया है। 5वें ओवर में सामना करेंगे मोनिश। पहली गेंद वहां पर राहुल की और कमाल का स्ट्रोक आता हुआ एक बार फिर से मोनिश के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। राहुलचा चेंडू होतोय सीमारेषे बाहेर गोल. काय फटका खेळलाय मोनिशने. एकच ॲक्शनमध्ये चेंडूवर जबरदस्ती केली होती ने जबरदस्ती करताना मोनिशाच्या बॅटमधून निघालेला जबरदस्त षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी इस वक्त करते हुए मोनिश। राहुल की पहली गेंद के ऊपर वहां पर सिक्सर के साथ स्वागत किया है गेंदबाज का। अब यहां से जो इक्वेशन है 15 रन चाहिए,
11 गेंदे और 15 रन। अब इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए विक्टोरियन स्पोर्ट्स और अर्जुन स्पोर्ट्स के बीच में ये मुकाबला। एक बार फिर से पुल और देखना है क्या सक्सेसफुल। यस, ये भी जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए मोनिश के बल्ले से। अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय. चेंडूचं थोपाट रंगवलं जात आहे, चेंडूची चामडी सोलवली जाते, ज्यापुढे मोनिश फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरे षटकार आणि जणू काही मोनिशा फलंदाज सध्या षटकारांचा व्यापारी बनलेला आहे, डीलर बनलेला आहे, कारण षटकारामध्ये डील करतोय. जी बिल्कुल, यहाँ पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती हुई मोनिश द्वारा पलटकर वार किया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने। इस बार अच्छी गेंद विकेटों के बीच में रखा था, ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, वहां पर बल्लेबाज पैरों पे लगने भर के बाद 1 रन आता हुआ। देखिए, जब नीरज का ओवर आया था, चौथे ओवर की जब शुरुआत होने वाली थी धुमां सर, तो 18 गेंदे और 42 रन चाहिए था, लेकिन नीरज ने 21 रन खर्च किए थे और हमने देखा कि 12 गेंदे और 21 रन आ गया। लेकिन यहाँ हमने क्या देखा, जो 3 गेंदे थी राहुल की, उस पर 13 रन आए। उसी बीच में वहां पर राहुल की ये गेंद देखना है इस बार क्या कुछ हो पाता है। छोड़ दिया था शोएब मेमन ने उस गेंद को। अच्छी गेंद इस बार रहती हुई राहुल की और अच्छी वापसी करते हुए इस वक्त गेंदबाज। इस बार कवर की दिशा में खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने। एक और अच्छी गेंद वहां पर रही राहुल की, डॉट होती हुई ये गेंद भी। नक्कीच चांगली वापसी करताना आपण पाहतोय राहुल हा गोलंदाज, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि त्यानंतर कमबॅक करतोय. उसी बीच वहां पर देखना है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और कोई गलती नहीं वहां पर की साइक अंसारी ने। शोएब मेमन की पारी समाप्त होती हुई। पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्यामध्ये रंगत निर्माण होते आणि झेलने कहाणी में ट्विस्ट. कालच्या रजनीमधील शेवटचा सामना 40+ मधील आपण पाहिला होता. अष्टनायका ठाकूरपाडा विपक्ष जयदुर्गा टेंभरपाडा. अष्टनायक ठाकूरपाडा संघ पराभवाच्या नक्कीच छायेत होता. 3 षटकामध्ये 16 धावांनी, शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता होती आणि 17 धावा त्या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या. म्हणून क्रिकेटला पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ म्हटला जाते. जी बिल्कुल धुमाल सर, पहले 3 ओवर तक अबे हमें भी यही लग रहा था कि ये मैच 1 साइडेड चल रहा है, लेकिन यहाँ पर पलटकर वार किया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने। 6 गेंदे और 8 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। नक्कीच 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सिटी पूल मधील आपण सामना पाहतो. यानंतर 40+ पूलकडे आपण वळणार आहोत. जी बिल्कुल, ये सिटी का मुकाबला हम देख रहे हैं और इसके बाद 40+ का मुकाबला देखेंगे। और अब तक बाली ट्रॉफी में जो 2 सिटी 40+ के मुकाबले हमने देखा कि लास्ट गेंद तक वो मुकाबले गए थे। नक्कीच म्हणजे 40+ क्रिकेटमध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे. 2008 मध्ये नक्कीच जे रोपटं लावलं होतं ते आता वट वृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि 40+ क्रिकेटचा स्तरही खूप उंचावलेला आहे. ज्याप्रमाणे 40+ सामने रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गेंदबाजी के लिए अब किरण को बुलाया गया है, जबकि सामना करेंगे मोनिश। 6-8 का इक्वेशन अब आ चुका है, लेकिन तारीफ करना होगी वहां पर धुमाल सर मोनिश की, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है। नक्कीच विजयामध्ये अडचण मोनीस असणार आहे. पहली गेंद वहां पर किरण की, देखना है सवाल जरूर पूछा जा रहा है वहां पर। अच्छी गेंद, डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए किरण। आणि खेळाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच पंचांचा इशारा न पाहता मैदानामधून बाहेर निघतोय. नक्कीच मास्टर बाशर सचिन तेंडुलकरची आठवण इथे ताजी होते. या आपण पाहू शकता खेळाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. अगदी पंचांच्या इशाऱ्याची वाट त्यांनी पाहिली नाही. मोनिशच्या रूपाने एक बिग विकेट म्हणता येईल, कारण मोनिश याने विक्टोरियन स्पोर्ट्सला सामन्यामध्ये वापसी करून दिली होती आणि तोच फलंदाज ते बाद झालेला आहे. जी बिल्कुल, बहुत ही क्रुशल टाइम पर विकेट गिरा है मोनिश के रूप में। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अब वो आउट होकर वापस जाते हुए। अब यहाँ से जो इक्वेशन है 5 गेंदे और 8 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन जब स्ट्राइक पे जो बल्लेबाज आए वो फ्रेश बल्लेबाज आए।
नक्कीच आता मात्र आपण म्हणू शकतो मोनिश बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा 50-50 अवस्थेमध्ये हा सामना येऊन ठेपलेला. आता मात्र दोन्ही संघांना समान संधी असणार आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. नए बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर आते हुए मयूर. 5-8 का इक्वेशन. अब यहाँ से कट टू कट ये मुकाबला चलता हुआ अर्जुन स्पोर्ट्स और विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में. किरण इस बार सामना करेंगे बल्लेबाज मयूर का. उसी बीच वहां पर देखना ऑन साइड की दिशा में इस बार खेल दिया है मयूर ने. डीप से खिलाड़ी आते हुए 1 रन पूरा किया. दूसरे के लिए जाना चाहते थे, वहां पर अपने कदमों को पीछे लेते हुए वहां बल्लेबाज. देखना अब तीसरे अंपायर की मांग की गई है. तिसऱ्या पंचांची ते मदत घेतलेली आहे मैदानी पंचांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम सचिन तेंडुलकर धावबाच्या रूपाने नक्कीच त्यावेळी ही मदत घेतली गेली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण सामना पाहिला होता आणि सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचाची मदत मैदानी पंचांनी रनआउटसाठी घेतली होती जेव्हा खेळपट्टीवर सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होता. विकेट गिरता हुआ इस वक्त दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया वहां पर बल्लेबाज ऋषभ ने. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र समीकरण आपण पाहूया. चार चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. अब बल्लेबाजी के लिए अबरार आए हैं. अबरार डियो. अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है किरण द्वारा. किरण आपल्या संघाला आशेची किरण दाखवताना. इस बार फुल टॉस गेंद वहां पर बड़े हिट की तरफ गए थे बल्लेबाज. बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई ये गेंद. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. स्कोर जा पहुंचा है 1 रन की मदद से 61 रनों पर. मग जर आपण बघितलं फुलटा चेंडू होता मात्र फुलटा चेंडूचा तिथे समाचार घेता आला नाही फलंदाजाला. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जी बिल्कुल वहां पर फुल टॉस गेंद की थी गेंदबाज ने, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज अबरार डियो. देखना बीमर के लिए अब रिव्यू लिया गया है. तर फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी. फक्त एकच धाव. आता मदत इन बिन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 3 गेंदे और 6 रन अब यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. सामना करेंगे एक बार फिर से मयूर. किरण टू मयूर. इस बार बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर बल्लेबाज ऑन साइड में खींचना चाहते थे उस गेंद को. 1 रन आता हुआ एक बार फिर से उसी बीच वहां पर दूसरे के लिए पलट चुके वहां पर बल्लेबाज. आणखीन एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतो आणि पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर, कारण सुपर स्पर्धा आपण पाहतोय सुपरची उपर स्पर्धा बाली ट्रॉफी 2021. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तो बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. लास्ट ओवर में किरण द्वारा 2 गेंदे और 5 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. किरण नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी एक विजयाची आशेची किरण बनून आलेला आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी त्यांनी शेवटच्या षटकामध्ये केलेली आहे.
इस बार किरण की ये गेंद लोअर फुल टॉस गेंद वहाँ पर ऑन साइड की दिशा में गेंद को मोड़ दिया है। खिलाड़ी वहाँ पर डीप में जरूर मौजूद है, उसी बीच वहाँ पर दूसरे रन के लिए पलट चुके हैं और विकेट गिरता हुआ मयूर की पारी यहाँ पर समाप्त होती हुई। अब एक गेंद बची है धुमांसर, रन चाहिए 4, गोल्डन बाउंड्री लगानी होंगी अगर इस मुकाबले को जीतना है तो, लेकिन स्ट्राइक पर एक फ्रेश बल्लेबाज आएंगे। अगदी बरोबर, एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आलेला आहे. अगदी निर्णायक अवस्थेमध्ये आपण सामना पाहतो. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, गोल्डन बाउंड्री. या चेंडूमध्ये दडलंय काय, नक्कीच टेन्समध्ये असेल गोलंदाज, टेन्समध्ये असेल फलंदाज आणि टेन्समधील असतील पाठराखे आमचे 12th मॅननी टेन्समध्ये आहेत. जी बिल्कुल, सब कुछ यहाँ पर टेंशन में है. हमारी जो अगली टीम है 40+ की, वो भी पूरी तरह से टेंशन में नज़र आ रही है. एक गेंद और 4 रन, लेकिन कमाल की गेंदबाजी की है यहाँ पर किरण ने. 6 गेंदे और 8 रन थे, लेकिन यहाँ पर एक गेंद अब 4 आ गए. कमाल की गेंदबाजी. अब जो बल्लेबाज आए अविनाश शिल्के आए हैं बल्लेबाजी के लिए. अब देखना है, गोल्डन बाउंड्री लगानी होगी. अगर सिक्सर लगाते तो और बेहतर रहेगा. नक्कीच एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चौकार षटकार निर्धाव चेंडू. पाहूया या चेंडूवर काय घडतंय. किरण सामना करेंगे वहां पर अविनाश. बहुत ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश की थी, उस गेंद को रन नहीं लिया और इसी के साथ देखना है इस मुकाबले को जीत लिया है अर्जुन स्पोर्ट्स ने. अर्जुन स्पोर्ट्स ने हा सामना जिंकलेला. अभिनंदन अर्जुन स्पोर्ट्स अँड हार्ड लक का विक्टोरियन स्पोर्ट्स. विक्टोरियन स्पोर्ट्समधून मोनिश, तुला थांबायचं आहे. सुपर 6चं पारितोषिक तुझ्या नावावरती आहे. मोनिश, आपको रुकना है. विक्टोरियन स्पोर्ट्स से आपको एक गिफ्ट है.